तर भावांनो निघाले मी सगळे मध्ये पहिल्यांदा आलं मी रेल्वे स्टेशनला. आपल्या 30 ट्रेन होती. आम्हाला वाटलं दुसरी कुठली तरी ट्रेन घेतं. पावसाचं पाणी यायला लागले सगळं. ट्रेन मध्ये आता झोपले. रात्रीचे वाजलेत 12:51. 13 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता राजकोट जंक्शनला पोहोचतो. इथं हळू सगळ्यात वर्स्ट एंट्री मारली इथं राजकोट मध्ये. डायरेक्ट बॅग बिग चेक करायला लागले. ड्राय स्ट्रीट म्हणे गुजराती हवे थोडा थोडा का हवे ना हवे मध्ये टाका जोरात रिक्षा चालवतात क्वालिटी मध्ये. वन साइड पियानो वगैरे सगळे मटेरियल. आम्हाला डाऊट होता की स्टिच कसं येतं मधनं, पण ठीक आहे ओके. पावर वडो आणि दही वडो ट्राय करून बघू आपण. हे बघा आईस्क्रीम विथ पाक. बघितलं ना त्याला म्हणलं हिंदी येते का नाही म्हणला गुजराती. भाई राज ठाकरे जे करतो ना ते खरंच चांगले. आपलं आता काय जाऊ दे बोलू नाही शकत जास्त मी. झालं तर झालं राड. आई शपथ भांडणं तर भांडणं. तर भावांनो निघाले मी सगळे. या पोरीचा बर्थडे तर ते जाऊ दे. आता आम्ही निघाले गुजरातला. हा ब्लॉगचं तुम्हाला ह्याच्यावरनं दिसत असं काय थंबनेलवरनं. आणि सगळ्यांना आता बाय बाय. मला बॅग भरायला कोणी मदत केली नाही तर एकट्याने भरली बॅग मी सगळी जेवली. चला बाय बाय. तर भावांनो आम्ही आता इथं निघालो. तुम्हाला मागाशी दाखवलं आपलं सगळ्याचे. आता इथनं ओमला आपला आवाज चाललाय मेन तो भाई दोन होता भाई आणि आपला दुसरा भाई. तर तिथं आता डायरेक्ट इथनं स्टेशन. इथं आम्ही बघितले आमची ट्रेन इकडची साईडला वरती आहे. पुणे VRL एक्सप्रेस म्हणून आहे. आणि मी पहिल्यांदा प्लॅटफॉर्मला आली. म्हणजे कधी ट्रेनने पण प्रवास केलेला नव्हता मी कधी आयुष्यात. हे आहे पुणे फुल विषय कसला खुश झालाय भाई. या फुल क्वालिटी मध्ये पहिल्यांदा आलं मी रेल्वे स्टेशनला. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आहे आमची. कुठे आहे प्लॅटफॉर्म 3? काय माहित नाही आम्हाला. पहिल्यांदा आलं मी इथं या ठिकाणी. गावाकडनं आल्याने करायला लागले. म्हणजे आम्ही आलोय पुण्यातनंच पण गावाकडनं आल्या का फिलिंग यायला लागले आम्हाला. स्टेट येऊन असला प्लॅस्टिक धप्पा म्हणजे विषय खोल करणार आणि बघा बघतो तुम्ही. आता कंटिन्यू करत राहा विषय एंड. तर भावांनो ट्रेनला अजून लय वेळ इथे यायचा. त्याच्या आधी म्हणले रेडबुल आणून घ्यावं इथं. आम्ही डीमार्ट मधनच घेतलं असतं परवडलं असतं. डीमार्टला 4 पॅक रेडबुलचे जवळजवळ आम्हाला 350 रुपयात मिळत होते. इथं बघितलं तर 125 ला एक मिळायला लागतं. बहुतेक आपली ट्रेन आलेली आता. हे जे 6 जे लिहिलेलं आहे का आम्हाला नंतर लक्षात आलं की ट्रेन हीच आहे. आम्ही ट्रेन अरायवल भारतीय रेल 1 नंबर. भारतीय रेल हे हीच का बघत की पोटी नाही लगेच वाली ट्रेन. तर भावना 30 ट्रेन होती. आम्हाला वाटलं दुसरी कुठली तरी ट्रेन आहे पण 30 ट्रेन होती. आम्ही गणलो होतो जरा 2 मिनिटं. ओमला पण वाटलं जरा दुसरीच कुठली तरी पण 30 ट्रेन आहे. आणि हे आम्ही ह्याच्यात झोपणार आहे शयनयन मध्ये म्हणजे स्लीपर क्लासमध्ये. आमची गर्दी बघा इथं. दरवाजाच उघडणार कोणी काय माहिती. दरवाजाच लॉक करून टाकला काय कळणार आम्हाला काय विषय. हो का ते UP लोक जरा टेन्शन मध्ये जायला लागले काय विषय काय नाही. उघडलं. तर आम्ही ना कन्फ्युजन मध्ये 2 मिनिटात झालो जरा. अंकल आंटी इकडे सगळे बसले होते या साईडला असे इकडे. ते 53 आणि 54 इकडे होतं. आम्हाला लय कन्फ्युजन झालं. म्हणलं आईच्या गावात कुठं जाऊ. मग नंतर कळालं हे असं हे उचलले जाते हो हे इकडचं. जरा पहिलं आलं गावाकडनं पुण्यात आलं असं गडबड होती. तसं जरा ट्रेननी जायचं काय हे नाही ना विषय नाही. हा घेतो ना बॅग आहे हा भाऊ याला पण घेतो व्हिडिओ बाबा. एक तर खायचं मटेरियल ह्याच्याकडे सगळं काय बोललं तर डायरेक्ट काय भेटू पण. ओमला म्हणलं ट्रेन निघाली आता. हो ओमला काय म्हणलं मी आतमध्ये थांबतो असं नाही का विचार करतो तसं व्हिडिओ काढ बाहेर तू. आता ट्रेन निघाली जरा मनाला शांती वाटली. निघाला आता करतो मोर्या. आता घेतलं खाऊन. म्हणलं ओम दादासाठी मला लागलेले भूक लागली. जेवायला जरा लय 2 मिनिटं 2 घास खाऊन घ्यावं. आणि तिकडच्या काका आपले दादा त्यांनी स्वतःच्या हाताने खिचडी बनवलेली यावं का तिकडे बस. आपले मराठी माणसं कुठेही जा कुठल्याही देशात जा कुठेही जा काकांनी दिले खिचडी आम्हाला. काका धन्यवाद. व्हिडिओमध्ये असं करा 1 नंबर. काकांनी स्वतःच्या हाताने बनवलेली खिचडी. आता ओम दादा खुश झाला एकदम. अचानक खिचडी मिळाली त्याला. तर भावांनो अचानक इथं पावसाचं पाणी यायला लागले सगळं. ट्रेन मध्ये आता झोपले. रात्रीचे वाजलेत 12:51 झालेली. तिथं उकडून सगळं पाणी बिणी कळायला लागले. ते विषय खोलायला लागलाय. इथं सगळं ट्रेन मध्ये पाणी झालेलं आहे सगळं. इकडे साईडला पण पाणीच. मला पाहिजे ना ती विंडो सीट. झालं भावांना तुम्हाला काय सांगू. झोपच आहे ना झोपलो डोळे लाल झालेले जातात. पाणीच पाणी. बॅग बिग सगळेच भिजलेले इथं. गावात काय खरं नाही पाणी झाले. विषय डेंजर विषय आलाय. बघू आता काय होतं एकदम डेंजर. तर गाईज एवढा 12-13 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता राजकोट जंक्शनला पोहोचतो. इथं हळूहळू आतापर्यंतचा रेल्वेचा प्रवास इथपर्यंतच होता. काल रात्री काय सीन झाले ते तुम्ही बघितले. सकाळपासून दाखवू शकलो कारण झोपलेलो होतो आम्ही. रात्री काय झोप नाही आली पावसामुळे झोप नाही झाली. पोहोचले आत्ता ऑलमोस्ट वाजलेत 12 वाजायला आले. 12 वाजता म्हणजे काल रात्री आम्ही 8ला पोहोचलो. आज 12 वाजता पोहोचले. एवढा सगळा सीन झाला इथला. कंटिन्यू करा स्टेशनवर आलं.
फाइनली आले राजकोट जंक्शनला. अरे शूटिंग, अरे ये हमारा ब्लॉग का है, बाकी कुछ ऐसा नहीं है. अरे हाँ बस शूटिंग मतलब ब्लॉग काय खाली, आपका ऐसा कुछ नाही, आपको पहिले दिखाएंगे. आम्हाला अचानक ठरलं होतं इथं, आम्ही आता निघालोय, बाकी काही सीन नाही इथला. तर त्यांना असं वाटलं की आता गुजरात ड्राय स्टेट झालेले, त्यांना असं वाटलं की काहीतरी सीन झालाय, पण आता काय एवढं काही विषय नाहीये. सगळ्यात वर्स्ट एंट्री मारली इथं राजकोटमध्ये, डायरेक्ट बॅग बिग चेक करायला लागले, ड्राय स्टेट बावटासारखं काही पण येडे साळे डायरेक्ट धरलं. व्हिडिओ काढायचा नाही, तुम्ही आता बघितलं व्हिडिओ काढायचा नाही, पोलीस आहेत हेन तेन. आम्ही काही येडे बिडेत का आलो ना, अशी तुम्ही खातिरदारी करता का आमची इथं आलो. हाँ अभी स्टेशन पे हमको रोका था ना पुलिस वालों ने, चेकिंग किया ना. तर भावांनो ते दिसतंय का हॉटेल एम्पायर म्हणून, इथं त्या हॉटेलमध्ये थांबलो होतो आम्ही. सगळं फ्रेश वगैरे झालं. आता तुम्हाला लोक दिसला असं ना, सगळे कपडे चेंज केलेला. ओमला पण बरं वाटलं, जरा आंघोळ केली, आता फ्रेश झालो. आता तिकडे मेन काम आपल्या ज्याच्यासाठी राजकोटला आलो होतो ते होते आपले स्टुडिओचे प्रॉप्स घ्यायचे होते आपल्याला, बाकी काय दुसरं काय काम नाहीये. आता काय कळलं ना आम्हाला कुठल्या साईडला घुसावं. मेन काम आमचं प्रॉप्स जिथं जायचं, तुम्हाला तिकडे जाऊन तुला दाखवणार आहे काय काय ट्रेन मध्ये. हा ट्रेन मध्ये हल्ल्यागत वाटते, उभं राहिलं तरी लय वेळ थांबलं ना आम्ही, जवळजवळ 12-15 तास ट्रेन मध्येच होतो. पण आता तिकडे गेल्यावरच बघू. इथनं रिक्षावाले काहीच्या काही रेट सांगतात. तो हॉटेलवाला म्हणलं 20 रुपयात जाते म्हणला, लक्ष्मीनगर नाला ब्रिज ना रे, नाले के पास. इसको कुछ नहीं आता हिंदी बनने मैंने गुजराती आवे, थोडा थोडा का आहे ना आवे मरे. तर भावांना आपल्याला फायनली रिक्षा मिळालेली आहे. 2-3 जण 100 दे, 110 दे, 120 दे, एक जण 80 रुपये दे. उगत टुरिस्ट बघितलं की असं काही पण करायचं नाही, हे मला पटत नाही. कुठेही जाऊ तुम्ही, पुण्यात आले की सगळं सोयीस्कर आहे, कुठनं बस आहे कुठनं काय आहे. आता ठीक आहे आम्हाला इथं गुजराती वाचतात नाही, पण एखाद्याने इंग्लिश मध्ये पण त्यातलं लिहावं नाही, म्हणून आम्ही महाराष्ट्रात आले की मराठी वाचलंच पाहिजे. काय मराठी वाचलंच पाहिजे. कुठेतरी नाल्याच्या पास मध्ये आहे तिथं, त्याच्यात आम्ही तिथं चाललो आता. बोल का आकाश जोरात रिक्षा चालवतात क्वालिटीमध्ये. हो वन साइड. आता तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो, रिक्षात बसलो आम्ही फायनली, तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. तर हे सगळे इथले प्रॉप्स आहेत आपले यांचे, इकडं जे दिसतात ते हे सर आहेत. यांचं सगळं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला नंतर व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये टाकून देतो, काय कसं कुठं कुठे यायचं, काय यायचं लोकेशन पण टाकून देतो. आणि हे यांचे सगळे प्रॉप्स आहेत. आता मी केले सिलेक्शन, घरी आल्यावर ते पण दाखवणार. याचा पार्ट 2 येईलच तुम्हाला. ह्या साईडला वेअर हाऊस आहेत आणि त्या मॅम आता दाखवत येतो आपल्याला. सगळे आप एक लाईट लगा सकते हो, ये वाला की लाईट गई है, लाईट लगा सकते हो. पियानो वगैरे सगळे मटेरियल आहे. ते छोटं पण आहे, ग्रामोफोन छोटा. इकडचे चेअर्स, बेंच, लॅडर्स, ही साईज मोठी आहे. हा हॉट एअर बलून जे असतं त्या थीम मधले हे वुडनच्या ह्याच्यातले सगळे इकडचे चेअर्स आहेत. हा हार्ट आहे, हे समजून घ्या आता तुम्हाला काय. ही एक लॅडर आहे. ह्याला मागं मला असं वाटतं त्याला थोडं स्टँड असतं तर बरं झालं असतं, ती मोठी लॅडर आहे. पण ठीक आहे, हा मून आहे बोथ साईड मध्ये, बोथ कलर. तिकडे ब्लू कलरचा पण आहे. हा स्टिच आम्हाला डाऊट होता की स्टिच कसं येतं मधनं, पण ठीक आहे ओके चांगलं आहे, तसं काही नाही. 8-12ची आपली मोस्टली स्टुडिओसाठी बॅकग्राऊंड लागते. हा मस्त आहे. आणि इकडचं हे चेअर्स आहेत, हे जे दिसतंय काय फ्लावर्स वगैरे. आणि इथल्या खालचे पण केजेस आहेत. काय तर मीच कन्फ्यूज आहे काय येणार आहे काय नाही त्याच्यामध्ये. येल्लो कलर वाटते चांगला, मटेरियल पण चांगलं, हेवी क्वालिटीचं मटेरियल. आणि विशेष म्हणजे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करते तिथं. मेन कारण आमचं गुजरात ट्रिपचं हेच होतं, जे आपल्याला घ्यायचं ते हेच सगळं. आणि ह्यांचं पण जे डिस्क्रिप्शनमध्ये ह्यांचं इन्स्टाचं पण मी टाकून देतो. अल्बम हाऊस यांचं नाव आहे सगळ्याचं, ते सगळं तुम्हाला सांगतील कुठं काय. जरी इथं व्हिजिट करायचं असेल तरी पण येऊ शकता तुम्ही, किंवा माझ्या ह्याच्यावरनं तुम्ही जरी आले काय असेल तर सगळं तुम्ही पण सांगतो तुम्हाला. तर भावांनो इथला सगळा सीन झाले, यांना बाय बाय केलं, आम्ही निघालो. फायनली एकदम क्वालिटी विषय झालेला आपला. बघू तरी काय गेले पैसे आले होता काय होय काय मागं पुढं बघत नसेल. हा जेवायचं काय भूक लागली बाबा, जेवायचं आपल्याला. मेन आपण आलेले सरगम हॉटेल म्हणून एक आहे, मी सजेस्ट केलं होतं एकदम. आता काय खायचं ते बघू. आता दाबिले वगैरे तसलं काय नाही. आम्हाला काका काय म्हणले ते की तुम्ही हे खा, काय खायचं रे. हा पावरगडो आणि दहीवडो. पावरगडो आणि दहीवडो नाही आणि बेक हा पावरगडो लिओ काय लिओ बाद में बता रही हो, अभी पहले खा रही हो. ये काय बनवलं पावरगडा. भावाने काकाने पावरगडा बनवले आणि दाबिली पण एक आपली क्वालिटी मध्ये एक नंबर. आता तिकडे दाबिली बनवत होती काका. पण इथला मेनू घेतलेला आत्ताचा ट्राय करू. हा दही पापडी काहीतरी ते म्हणले, ते एक घास ट्राय करून बघू आपण. एक नंबर म्हणले ते इथलं काहीतरी वाढीव लागते. पापडी आलेली याच्यात, ट्राय करून बघू आपण. पाण्याची बॉटल एक सांगायची. एक नंबर लागतोय. चाटला खरं आहे म्हणजे
गुजरातला चाट खरं चांगला मिळतो तसं. आता हे दही दही काय दही वडं नाही, दही पाव का काहीतरी, म्हणजे मिसळ सारखं वाटते मला. एक नंबर आहे. काय माहिती, एक नंबर लागते, एक नंबर. लय वाढीविषयी हा हेच आहे. दही पाव आहे म्हणजे ते गोड थोडंसं स्वीटनेस मध्ये आहे, दह्याचा ह्याचा टेस्ट आहे. शेंगदाणा आहे, एक नंबर लागतो. खरं रिव्ह्यू त्याचा हे खाऊन बघ, एक नंबर लागतो. अय्यो भावानी का आणला असं आम्हाला. त्याला म्हणलं गुलाबजाम डेझर्ट मध्ये आहे का, त्याला म्हणलं थंड आहे का, त्याने गुलाबजाम विथ आईस्क्रीम. हे बघा आईस्क्रीम विथ पाक म्हणजे डायबिटीज कॅलरीज. अनादर लेवल, तिथून मंडे पासून जिम आता अनादर लेवल आहे. अजून एक घास घेऊन बघू. ही आईस्क्रीम थोडीशी आणि थोडं इकडं गुलाबजाम. गुलाबजाम गरम आहे, आतनं सॉफ्ट आहे. म्हणजे शपथ असलं क्वालिटी कॉम्बिनेशन लागतं. खाऊन बघू. ढगात दर्जा. आता राजकोटला आम्ही हेच खायला येणार भावना. आम्ही आता बसमध्ये आलोय, बसपोर्ट मध्ये यांच्या. तर बघतो आता, पण यांची इथं मला एक बघा जिथं जायचंय एका इथं काय लिहिलेलं नाही. एक मराठी सोडून द्या, दुसरं राज्य द्या आपण, पण इंग्लिश मध्ये एक तरी अक्षर लिहिले का बघा. आणि यांची अपेक्षा असते महाराष्ट्रात आलं की आम्ही हिंदीच बोलणार आणि हेच बोलणार आणि तेच करणार. कसं आहे आता पण त्यांनी लय ट्रीटमेंट चुकीची मिळालेली मला, लय चुकीची मिळाली आता पण. काय रे बघितलं ना, त्याला म्हणलं हिंदी येते का, नाही म्हणला गुजराती. अरे काय येडत का आम्ही, कुठं आलोय का आलोय, महाराष्ट्रात आलो की आम्ही असंच करतो का. सगळे त्या बाईला विचारलं आपण हिंदी नाही आती का, काय म्हणली ते बघितलं ना. अरे काय तो म्हणते गुजराती नाही का, गुजराती. अरे ठीक आहे गुजराती नाहीये पण हिंदीत बोल ना, कुठं आले तुम्ही. मला नाही पटलं भाऊ, महाराष्ट्रात आलं दाखवणार आम्ही. भाई राज ठाकरे जे करतो ना ते खरंच चांगले. आपलं आता काय जाऊ दे, बोलू नाही शकत जास्त मी. झालं तर झालं राड, आई शपथ भांडणं काय रे दोघच बस, आई शपथ होऊन दे. भाई यहाँ पे क्या हो रहा है, भाई यहाँ पे क्या हो. काय व्हायचं ते होऊन दे. सगळ्यात बेकार गोष्ट एक्सपिरियन्स, लय डेंजर. कुठाने करून ठेवले डायरेक्ट खिडकी लावली, ते बेकच झालं ते बंद. खिडकी लावली एकदम जोरसे खिचलो. भाऊ ताकद लावायला लागला आता, त्याने डायरेक्ट खिडकी लावली बंद. ओके ओपन ओके अंकल.